शोभा संतोष किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला मटर पुलाव दाखवत आहे। हे बघा, त्यासाठी लागणारं साहित्य: हा वाफवून घेतलेला भात, हे मटार, हिंग, ठेचलेला लसूण, हिरवी मिरची, जिरं, टॅमॅटो, कांदा, गाजर आणि हा त्यासाठी टाकण्यामध्ये मॅगी मसाला आणि हे मीठ। आता मी तुम्हाला करून दाखवते। आता तव्यावरचा पुलाव छान लागतो। हे बघा, आता तेल तापलेलं आहे, त्यात मी जिरं टाकते, थोडा हिंग टाकते, ठेचलेला लसूण टाकते, चांगला परतवून घ्यायचा। आता त्यात हिरवी मिरचीचे तुकडे टाकते, कांदा टाकते, मटार टाकते, मटार फ्रेश मटार आहेत, कांद्याबरोबर टाकले तरी चालतं। आता थोडीशी हळद टाकते, कलरफुल आणि झटपट होतो तव्यावरील पुलाव, मटर पुलाव। आता आपण त्यात गाजर टाकू, काजू पण टाकून घेऊ। मी काजू तुम्हाला सांगायची विसरले, काजू पण छान लागतात त्यात। चांगले परतवून घ्यायचे। चांगलं परतवून घ्यायचं। आता यात थोडंसं मीठ टाकायचं आहे, भाजी पुरता। आपण भातात मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे फक्त आता भाजी पुरता टाकायचं। चांगलं परतवून घ्यायचं। आणि मी मॅगी मसाला टाकते थोडासा, त्याच्याने राईस छान लागतो। थोडासा मॅगी मसाला टाकायचा, आता चांगलं परतवून घ्यायचं। आपण हा भात मोकळा केलेला भात आहे ना, हा आपण टाकूया। हा भात मी अगोदर वाफवून घेतलाय, गार करून घेतलाय। सर्व भात टाकून द्यायचा। टाकू बघा, हे बघा, आता मी सर्व करते। झालं आपला मटर भात म्हणू शकता तुम्ही, मटर पुलाव म्हणू शकता। त्यात सर्व प्रकारच्या भाज्या तुम्हाला आवडतील त्या भाज्या टाकू शकता। हे बघा,
असा छान कलर दिसतोय बघा, वेगवेगळे भाज्यांचे कलर. हे बघा, गाजर, टॅमॅटो, फरसबी असले तर तुम्ही फरसबी पण टाकू शकता. ज्या मुलं भाज्या खात नाही त्या भाज्या टाकायच्या. आता मी त्याबरोबर उडदाचा पापड देते. माझी रेसिपी तुम्हाला आवडली का? शेअर करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.